चैतू तू बोलणारच का नाहीस? चैतू बोल ना काहीतरी. एवढ्या लांबनं तुम्हाला गप्प बसायला बोलावलंयस का? तू माझ्याशी लग्न करणार आहेस का नाही ती सांग पहिली, बाकीचं नको मला सांगूस. मी जर का लग्न करणार नसते तर मी एवढ्या लांब आली असती का तुझ्यासोबत इथं? ते मला काय माहित, घरच्यांबर राहून राहून त्या वातावरणात तू बी झाली असेल, तुझं बी मन बदललं असेल. तुला म्हणायचंय काय नक्की? हा म्हणजे मला करायचं नाहीये. जर का मला करायचं नसतं ना तर मी एवढे एफर्ट्स दिले पण नसते. मी कधीच सोडलं असतं, जेव्हा घरी समजलं असतं तेव्हाच पळून बी आले नसते मग तुझ्यासोबत. मला करायचंय म्हणूनच मी इतकं करत आहे ना. मला नाही माहित तुझं काय चाललंय. तुला कसं काय नाही माहिती? तर वेळेस तुला काय विचारलं की नाही मला नाही माहिती तुझं काय चाललंय, मला नाही माहिती तुझं काय फोन चाललंय. केला, मेसेज केला, 2-2 दिवस रिप्लाय देत हे नाही. बघ पण काय आहे तर मी काय बोलू तुला ह्याच्यावरती? काय मग 2-2 दिवस 3-3 दिवस फोन नाही, मेसेज अरे मी काय सांग. तू स्वतःचा फक्त का विचार करतो? तू थोडा माझ्या साईडून पण विचार कर ना. तू बाबा बाहेर जातोस, तू बाहेर गेल्यावरती तुला बाबा ठीक आहे बोलता येतं, तू मेसेज करू शकतो, पण मी घरीच असते, मला कॉलेजला सुद्धा पाठवत नाहीत. तुला माहित नाही मी आज कशी आली आहे ते. त्यातवरनं दादाचं एका साईडला, घरच्यांचं एका साईडला, तुझं एका साईडला, कुठं कुठं बघू मी? तुलाच माहित आता काय करतेस ती. सगळं मलाच माहिती. तुझं काय? प्रत्येक वेळेस तर झालंय तुझं, तू थोडं तरी समजून घे ना. अगं मी समजून घेतोय म्हणून तर. हे बघ मला घरनं किती सारे फोन येत आहेत, मगाचपासून फोन वाजतोय, तू बघतोयस ना, तरी सुद्धा मी उचलत नाहीये. जा मग घरी जा. जाऊ दे आपलं, मी जातेच. ते उलट घरी जाऊन माझ्या मागे हेडेक लागण्यापेक्षा. आणि हा मला तुझ्यासोबत लग्न करायचंय ना म्हणूनच मी एवढं सगळं करत आहे. तू तसं काय मनात आणू नकोस की मला करायचं नाहीये म्हणून. काळजी बरं असू दे, जा. काळजी घे आपला. गाडी ही का जायला? हो बघते आता जाऊन. नसलं तर मला फोन कर. हा चालतंय. जा नीट. हा. अनु ए अनु काय ग? आज अनु म्हणतेस, कुठे दिवस उजाडलाय? एवढं प्रेम होतं चाललंय तुझं? अगं ते तर नेहमीच जातं ग, पण काय तुम्हाला ते दिसत नाही ना. आज नाही ना सबमिशन? हा नाही आज नाही. काय नाही रानात जायचंय ना, म्हणून म्हणलं बायका येतं जावा, तेवढा बटाटा लावा कुकरला. हा लावते. आयला हिला काही का अवघडच हे नुसतं काम, सगळं बॅलर फुटला हे झालं विरोध तर. अरे चैतन्य घे ना बाबा, मारले ना मला, त्याला दाखवतोस, त्याची पण वाट लावतो बरोबर. एक काम करतो, घरी जाऊन आणीला आहे ना सांगतो, चैत्याची बाहेरच्या 4-5 लफडी आहेत, चैत्याला आणीच्या मनातूनच उतरावतो. चल पहिलं घरी जा. हा का ना, आईनं पाणी काढले का नाही काय माहिती आंघोळीचा. आय पाणी काढलेस का आंघोळीला? अगं अजून जाळच घालतीस वय? झालंय तापले पाणी, घे काढून. आरो बादली ये सांगू कर शिव का. आहे ऐक की, दिवशी विषय झालाय. काय झालं? चैत्यानं मला आणि त्याला हातलेले कधी? दिवशी रात्री. काय म्हणला? हो तर अरे बाबू आज तशी मला सांगतोय साहेब. हा आणि तुला हात लावायचा पण तुम्ही काय हात पाय गळ्यात आलतं का? पोर होती त्या भरलंय अशी किस्ती पोरं होती, एवढा 60च्या 60 झालाय बिन खातापाता झालाय सोय. हा 10-15 जण होती. 4-4 येतात थापून घालती आणि त्या मुर्द्याला आता दाखवतेच बरोबर. त्या बांबूची हिंमत कशी झाली पण तुला हात लावायची? आणि होय र नक्की कोणत्या विषयावर मारले? त्या डुचकीचं तुझं कळलं तर नाही ना त्याला? ते नाही मला काय माहित, मला त्या चैत्याच्या मित्रांना फोन करून कॅनेलवर बोलावं त्यांच्या इथे. हा गेलो तर ते चैत्य पण होता इथं आणि मारले, लय मारले आम्हाला. म्हणजे त्याच्या मित्रानं तुला बोलावलं तर? हो. त्याचा मित्राचा फोन नंबर आहे का? नाही माझ्याकडं. आणि मग फोन आलेला तर असेल ना? असेल पण ते ब्लॉक केलाय त्याने त्या नंबरला. तू नंबर दे मला, त्याची किरडीच उचलते, दाखवते जाता दीपा बाय काय चीज येते. माझ्या पोराला मारत्यात होय आणि चेत्याला तर आता सांगतेच बरोबर कसा आणि लगीन लावतोय ना तेच बघते आता. लय झाली नाटक यांची. आता तू आंघोळ करून घे आणि आत्ताशी सांगतोय मला मुर्दा. आलोय जरा चिक्याकडे. चिक्याच्या घराला कुलूप आहे. चिक्या अय चिक्या, दादा कीच दादाराव बोला की. चिकू कुठे? अहो चिकुशीड गेला पाचवडला खाद्य आणायला. दिल काय? काय सांगितलं नाही त्यानं कवा येणार आहे काय. बरं आल्यावर सांगा, मी आलतो. ओके ओके सांगतो. हा चला. राम राम. चला राम 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 राम. चला. ही कशाला फोन करते आता? बोला कुठं आलाय?
पेपर झालं का तुमचं? होय, वा वा. सांगायचं येतं म्हणून. पोचली बी फाट्याव. चालतंय, आलो 5 मिनिटात आलो. हा. बसा चला. बरं झालं आला. बसा बसा. जेवला नसेल आता. जेवायचं असेल. हो जेवायचं की का घरी? नाही मम्मी रानात गेली आहे. काय एवढं गपगप आहेस? काय नाही, कुठं काय, तू अचानक आली. अरे आता सुट्ट्या लागल्या ना म्हणून म्हटलं यावं. एक्झाम झाली ना. होय. बर मम्मी नाही घरात, गेले तर रानात. तू कधी बी येशील उठसूट. चावी तर बरे. बरं मी जातो जरा दुकानात, काम आहे मला. हो. जेवा नाही. तुला नाही जेवायचं? आल्यानं जेवण जरा काम आहे. उघड चावी वाकडी झाली ती जरा सर्व करून दिला. जाऊ का मी? हा. यायला हिसाबाची वय बघितली पाहिजे. लय दिवस झाले. हॅलो बोला की. हो आणल्यात. आता तुम्ही कुठे आहे? आता मी गोपेगाव मध्ये. होय का? येऊ का दुकानात? दुकानावर राहून द्या. आता त्या औषधाच्या बाटल्या आहेत का नाही आपल्या जुशूर मध्ये आहेत, त्या आणल्यात. ते पार्सल तिथंच आहेत. तर तुम्हाला जायला जमल का तिकडं? हा नाही बघ जमल मग जातो. नाही तर राहून द्या. काय का माझं बी काम आहे जुशूरला. मी जाता मग आणतो. मग सांच्या भरणं या तेवढं, मग तुम्हाला देतो मी. 4 वाजता येतो. चालतंय, ठीक आहे. त्यांच्या औषधाच्या बाटल्या आणायच्या राहिल्यात. पहिला हिसाब क्लिअर करतो मग जातो. पहिले औषध आणतो ते बरं पडावे. अण्णा मी येतो जरा जुशूरवरून. दुकानावर लक्ष ठेवा. हा हॅलो. हो थांब. गावलाय आता ह्याला दाखवतो. मारतोय मला, दाखवता सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही. कोण? मी अथर्वची बहीण तनू. अरे तू येस वेस स्कार्फ म्हणून मी तुला ओळखलंच नाही. बोल की. सोडायचं? हा घरी सोड. हॅलो बोल की दाद्या. कशाला तार पडायला? हा बरं बघते. काय पाठवलंयस व्हॉट्सअपला? सारखं नुसतं काय ना काहीतरी पाठवत असते दळ वगैरे सारखं. थांब जरा बघते. हा ठेव. आता काय पाठवलंय ह्यानं काय माहिती. हे फोन बी एक लवकर उघडत नाही. आईच्या गावात. हे काय आहे सगळं? नाही हे नाही होऊ शकत यार. हे काय आहे? हा असं कसं करू शकतो यार माझ्यासोबत? बघा आता तरी भावाला कधी वाटत नाही बहिणीचं वाईट व्हावं.
सारखा फोन करतोय मला मला नाही बोलायचं. कशाला सारखा फोन करतोयस? काय झालं का तापली? तेच सांगते, तुला नाही माहिती का काय झालंय ते? तू मला विचारतोयस ते? झालंय काय मला तर कळून दे. तेच सांगते मी तुला, ते तुझं तू बघ, तू काय झालंय आणि काय नाही ते. इथनं पुढे मला फोन नाही करायचास तू. काय झालं? मला नको काय सांगूस, ते तुझं तू बघ, तू काय केलंयस काय नाहीस ते. अगं मी ठेव काय फोन. केलं? मी काय केलंय? चिके कुठं गेलाय? गोटे ते पुढं बसलाय. काय चिक्या? करच्या त्या काय 2 दिवस कुठं काय भीस? काय भावा वैरण आणाय गेल तू आणि खाद्य बी संपलेलं ते घेऊन आलोय. हो काल ते दाद्या भेटला होता. दाद्या म्हणला काय मग भावा कधी लग्नाचं बघतोयस? लग्न राहिलं राव, मीच राहतोय का नाही काय? का रे बस ये. काय सांगू चिक्या तुला? काय आलं अनुच तुझं काय विषय झाला का? काय आणू काय झालं भावा? शेक घेती बिना कारण, काय नसताना शेक घेते. काय झालं पण सांगशील का नाही? अरे ते आपला अथर्व, हा तर आपलं हा त्याची बहीण त्या दिवशी मला येताना मी आपल्या औषधाच्या बाटल्या आणायला गेलो सुरुवात जुश्वरला. हा हा ते येता येता तिनं स्कार्फ बांधला होता, मी काय बघितलं नाही. हा तर तिने हाक मारली चैतू दादा म्हणून मी थांबलो. हा मग आपलं थांबलोय तर मग आपलं म्हणलं मी नाही ओळखलं. मग तिने स्कार्फचं तोंड काढलं सगळं मग बघितलं. म्हटलं बस गाडी मग सोडतो तुला घरी आता. हा आणि तीच मग आम्ही बोलताना ते अनुला कोणीतरी फोटो काढला आणि पाठवलं. ते अनु म्हणती तू माझ्यावर खेळवतोस मला असं तसं. चिक्या असं झाला विषय. मला काय खरंच सुचना चिक्या माहिती का? काय माणसं बी अशी मादर चुकपणा करतात ना. एक काम करू, तू काय लोड घेऊ नकोस भावा, मी आहे. आपण तिला समोर घेऊ आणि काय ते सरळ सांगू. त्या ऐकाना झाली चिक्या. नाही तिनं पण ट्रस्ट ठेवला पाहिजे ह्या गोष्टी. तुला खरं सांगतो, मी तिला फोन करून मी तीच सांगायचा प्रयत्न करतोय मी. अगं माझं नाही तसलं काय, मी जीवाच्या मना आता सांगतो की नाही माझं. ती माझी बहीण लागते, बहीण आहे. बहीण म्हणल्यानंतर ना बहिणीच्या पलीकडे जाऊन मी तिच्याबद्दल कधी असा विचार बी करणार आहे. किती रे ती लहान, माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी लहान लागत. हो ती लहानच आहे. ऐक, तिला आपण समोर घेऊ, ऐक, आणि बोलून टाकू. तू काय लोड घेऊ नकोस, आपण जाऊ त्यांच्याकडे डायरेक्ट समोर समोर बोलू काय ते. हा जा मी जातो घरी. जाऊ का? बरं चालतं. पण काय डोक्याला चैत्याच्या मागे एक विषय. अनु तू गैरसमज करून घेतलास माझ्याबद्दल. आता खरं प्रेम आहे तुझ्यावर अनु. लग्नाचं राहिलेला मीच राहतोय का नाही काय येतो जाऊन त्याच्याकडून. अरे चैत्या काय केलंस? काय टाइमला कोणाचं फोन? हॅलो, हां कोण बोलतोय?
नात्यात गैरसमजाची भिंत उभी राहते. शब्द न बोलण्याने मन हळूच तुटून जाते. रागाचा क्षण आयुष्यभर सल देतो. म्हणून नाते जपा, कारण गैरसमज सगळंच हिरावून घेतो.